राज्यभरातील कंत्राटदारांचं उद्या मंत्रालयासमोर एक दिवसीय आंदोलन। थकीत बिलांसाठी आंदोलन। जवळपास 3 लाख कंत्राटदारांचे 40,000 कोटींची बिलं थकली। मुंबईतील आशा वर्कर्सचं उद्या आझाद मैदानावर धरणे आंदोलन। दिवाळीत बोनस आणि अन्य मागण्यांसाठी आंदोलन करणार असल्याची माहिती। सुधाकर शिंदे समितीचा अहवाल मंत्रालयात सादर। शिंदेंच्या 9 जणांच्या समितीने 9 महिने 5 राज्यात जाऊन धनगर आरक्षणासंदर्भात अभ्यास करून हा अहवाल तयार केल्याची माहिती। वांद्रे शासकीय वसाहतीमधील रहिवाशांचं आमरण उपोषण सुरू। आदित्य ठाकरेंनी घेतली उपोषणकर्त्यांची भेट। आंदोलकांची मागणी योग्यच, त्यांना मालकी हक्काची घरं मिळायला हवी। आदित्य ठाकरेंचं वक्तव्य। मुलींना चुकीच्या पद्धतीने मेसेज करणाऱ्याला मनसेचा चोप। कामोठ्यामधली घटना। संबंधित व्यक्तीविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। चेंबूरमधील आग दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या गुप्ता कुटुंबाच्या घरात चोरी। आग विझवण्यासाठी आलेल्या काही अज्ञातांनी मारला तिजोरीवर डल्ला। लाखोंची रोकड आणि 100 ग्रॅम सोनं चोरीला। बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपी अक्षय शिंदेनी केलेल्या गोळीबारात जखमी झालेले पोलीस निरीक्षक निलेश मोरेंना रुग्णालयातून डिस्चार्ज। ठाकरेंच्या शिवसेनेचा भिवंडीत महिला मेळावा। लाडकी बहीण योजना मतांवर डोळा ठेवून शिवसेना उपनेत्या ज्योती ठाकरेंचा शिंदेंच्या शिवसेनेवर हल्लाबोल। शिवडी विधानसभा क्षेत्रातील पाणी प्रश्नावर मनसे आक्रमक। मनसे नेते बाळा नांदगावकरांच्या नेतृत्वात ढोल वाजवत मनसेचं आंदोलन। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोवंडी सिटीजन वेलफेअर फोरमकडून जनतेचा जाहीरनामा प्रसिद्ध। उमेदवार स्थानिक असावा, गुन्हेगारी पार्श्वभूमी नसावी, समस्यांची माहिती असावी असा जाहीरनाम्यात उल्लेख। केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंकडून अभिनेते गोविंदा यांच्या प्रकृतीची विचारपूस। रुग्णालयातून डिस्चार्ज दिल्यानंतर आठवलेंनी घेतली गोविंदाची भेट। मेट्रो ॲक्वालाईन 3 आजपासून मुंबईकरांच्या सेवेत। आरे JVLR ते BKC प्रवासाला सुरुवात, तर उद्यापासून नियमित सेवा सुरू। मेट्रो 3च्या दिवसभरात जवळपास 96 फेऱ्या होणार। BKC विद्यानगर स्टेशन, सांताक्रूज, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल 1 सह 9 भूमिगत स्टेशन असणार। मेट्रो 3 मार्गिकेवरून पहिली मेट्रो सकाळी 6:30 वाजता सुटेल, तर शेवटची मेट्रो रात्री 10:30 वाजता सुटणार। प्रवाशांना तिकिटासाठी 10 ते 50 रुपये मोजावे लागणार। पश्चिम रेल्वेवरील 6व्या रेल्वे मार्गिकेचं कांदिवलीपर्यंतचं काम पूर्ण, त्यामुळे पश्चिम रेल्वेवर लोकलच्या फेऱ्यांची संख्या वाढणार। मुंबईत नोव्हेंबरपासून पुन्हा रस्ते धुलाई होणार। प्रदूषण मुक्तीसाठी मुंबई महापालिकेचं पाऊल। त्यासाठी पाण्याचे 106 टँकर 3 महिन्यांसाठी भाडेतत्वावर घेण्याचा निर्णय। माजी खासदार राजन विचारे यांनी टेंबी नाक्याच्या देवीचं सपत्नीक घेतलं दर्शन। यावेळी विचारे दाम्पत्यांकडून दुर्गेश्वरीची आरती आणि पूजा। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।